नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण समोर जो दिसत आहे तो मेन्सचा किंवा पुरुषांसाठीचा हेडबँड कसा विणायचा हे बघणार आहोत। हे बघा, याप्रमाणे याला हे डिझाइन घातलेलं आहे। हा रिव्हर्सेबल पॅटर्न आहे। दोन्ही बाजूनी ही एकसारखीच विण दिसते। हे बघा, या बाजूने आणि या बाजूने। त्याचप्रमाणे मधली ही विण आहे ती रिव्हर्सेबल आहे। साइडला थोडीशी पिळाची विण घातलेली आहे बॉर्डर म्हणून। विणताना आपण आपलं माप घ्यायचं आहे, तर तो एका कानापासून कपाळावरून दुसरा कान आणि डोक्याच्या पाठीमागून परत पहिल्या कानापर्यंत असं गोल माप डोक्याचं आपलं जे असतं त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच इतका कमी विणायचा असतो, कारण वापरून तो सैल होतो। तर याप्रमाणे हा विणलेला आहे। सर्वसाधारणपणे बेसिक माप आहे। त्याचप्रमाणे स्ट्रेच असा होतो। तुम्ही असा डबल करून सुद्धा हा वापरू शकता। एक अशी लांब पट्टी करून इथे अशी जोडलेली आहे ही। हे बघा, याप्रमाणे दिसतो हा असा एकदम सुंदर दिसतो घातल्यावर। हा गरम आहे। जे नवीन शिकत आहेत त्यांना सहज विणता येण्यासारखा आहे। यासाठी 7 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे याला 50 ग्रॅम लोकर लागू शकते। 20 ते 22 इंच ज्यांच्या डोक्याचं माप आहे त्यांना हा व्यवस्थित येऊ शकतो। ही साधारणपणे याची जी उंची आहे ती 4.5 इंच आणि हा जो आहे तो साधारणपणे 8.5 ते 9 इंच इतका आहे। हे माप कंप्लीट गोल असं। कृपया व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हेडबँड विणायला सुरुवात करणार आहोत। 7 नंबरच्या सुया आहेत 4.5 mm च्या। 4 प्लायची लोकर आहे। 29 टाके घालून घेतलेले आहेत। 29 स्टिचेस घातलेले आहेत। आता सुरुवात करणार आहोत। तर यासाठी दोन्ही बाजूचे 5-5 टाके, यासाठी एक विण असणार आहे आणि मधल्या 19 टाक्यांसाठी एक विण असणार आहे। सोपी आहे विण एकदम दोन्हीही। म्हणजे थोडक्यात 5-5 टाक्यांमध्ये बॉर्डर येणार आणि मधल्या 19 टाक्यांमध्ये पॅटर्न येणार आहे। हे जे साइडचे 5-5 टाके आहेत ते बॉर्डरसाठी आहेत। च्या बॉर्डरची सुरुवात ही रॉंग साइडने होते, म्हणजे पहिली ओळ ही रॉंग साइडला येते, पण आपला मधल्या जो पॅटर्न आहे तो सुलट बाजूला सुरू होतो। तर काय करायचं आहे, पुन्हा एकदा मी सांगते। साइडचे जी बॉर्डर आहे त्याची पहिली ओळ ही उलट बाजूला येते आणि सुलट बाजूला दुसरी ओळ येते। म्हणजे सुलट बाजूनेच तो पॅटर्न दिसतो, पण रॉंग साइडला किंवा उलट बाजूला पहिली ओळ येते। मधला जो पॅटर्न आहे त्याची पहिली ओळ ही सुलट बाजूला असणार आहे। तर यासाठी ॲडजस्टमेंट अशी आहे की बॉर्डरची जी पहिली ओळ आहे ती आपण या पहिल्यांदाच फक्त पहिल्या वेळी घालायची नाही आहे। डायरेक्ट दुसऱ्या ओळीपासून बॉर्डर सुरुवात करायची आणि मधले मात्र पहिल्या ओळीपासून सुरुवात होईल, म्हणजे सुलट बाजूला दोनही पॅटर्न हे सुलट बाजूला येतील। तर सुरुवात करूया। साइडच्या बॉर्डरचे जे 5 टाके आहेत त्याची ही दुसरी ओळ असणार आहे। फक्त एकदाच सुरुवातीलाच तेवढी दुसऱ्या ओळीपासून सुरुवात करायची। साइडच्या बॉर्डरचा जो पॅटर्न आहे तो 4 ओळींचा आहे, तर तो असा असणार आहे। 1 उलट, 3 सुलट, आणि 1 उलट। याप्रमाणे आता मधला 19 टाक्यांमध्ये पॅटर्न येईल।
एक उलट, त्यानंतर 2 सुलट, 2 उलट, हेच पुन्हा एकदा रिपीट करायचे, 2 सुलट, 2 उलट, त्यानंतर 1 सुलट, पुन्हा 2 उलट, 2 सुलट, हेच टाके पुन्हा विणायचे, 4 टाके, 2 उलट, 2 सुलट, 1 उलट. मधली ओळ झाली पहिली. आता शेवटच्या 5 टाक्यांमध्ये पण दुसरी ओळ डायरेक्ट घालायची आहे. 1 उलट, 3 सुलट, 1 उलट. याप्रमाणे सगळ्याची पहिली ओळ झालेली आहे. आता दुसरी ओळ, पहिल्या 5 टाक्यांची ही तिसरी ओळ असणार आहे, कारण आपण दुसऱ्या ओळीपासून सुरुवात केलेली आहे. तर 1 सुलट, 3 उलट, 1 सुलट. अध्यायाची दुसरी ओळ अगदी सोपी आहे. जिथे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे, उलट दिसतात ते उलट विणायचे. तर हा सुलट दिसतो तर तो सुलट, त्यानंतर 2 उलट, 2 सुलट, पुन्हा 2 उलट, 2 सुलट. याप्रमाणे जसे मधले टाके 2 सुलट, 3 सुलट येतात मध्ये, 2 उलट, 2 सुलट, 2 उलट, 1 सुलट. हा मधला संपला. आता याची तिसरी ओळ अशी असणार आहे, 1 सुलट, 3 उलट, 1 सुलट. तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे या साईडच्या पॅटर्नची, आणि दुसरी ओळ मधल्याची झालेली आहे. आता साईडच्याची चौथी ओळ, शेवटची ओळ. पहिला उलट, तिसरा टाका पहिल्यांदा विणायचा, त्यानंतर दुसरा टाका विणायचा, त्यानंतर पहिला टाका विणायचा आणि 3ही टाके काढून टाकायचे. त्यानंतर 1 उलट. हे बरोबर 5 टाके आहेत. आता उलट बाजू आहे, तर इथली तिसरी ओळ आहे ही 1 उलट. इथे पण तिसरी ओळ पण अगदी सोपी आहे. जिथे सुलट दिसतात ते सुलट विणायचे, उलट दिसतात ते उलट विणायचे. आता हे शेवटचे 5 टाके, पहिला उलट, त्यानंतर हे जे 3 मधले आहेत त्यामध्ये तिसरा पहिल्यांदा विणायचा,
त्यानंतर दुसरा विणायचा, त्यानंतर पहिला विणायचा आणि काढून टाकायचे, शेवटचा टाका उलट. याप्रमाणे हे डिझाईन येत जाणार आहे. तर इथे आता फक्त साईडचे जे आहेत ती पहिली ओळ आता सुरू होईल. हा 4 ओळीचाच पॅटर्न आहे आणि मधला जो पॅटर्न आहे तो 16 ओळींचा आहे. तर इथे आता ही पहिली ओळ येणार आहे. पहिली ओळ सोपी आहे, फक्त तिसऱ्या ओळीला आत्ता आपण ज्याप्रमाणे 3 टाके विणले इथे त्याप्रमाणे विणायचे आहेत. बाकी सगळ्या ओळी या सोप्या आहेत. पहिला उलट, मधले 3 उलट, साईडचे जे 5 टाके आहेत ते उलट बाजूला जसे सुलट दिसतात त्याप्रमाणे सुलट विणायचे, उलट दिसतात त्याप्रमाणे उलट विणायचे. फक्त 3 ओळी झाल्यानंतर चौथ्या ओळीला ट्विस्ट असणार आहे. त्यानंतर ही मधली चौथी ओळ आहे ही, तर ते सुद्धा ज्याप्रमाणे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे. जसे सुलट आहेत तसे सुलट, उलट आहेत त्याप्रमाणे उलट. शेवटचे 5 टाके तेही जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट. सोपं आहे लक्षात ठेवायला. ह्या ज्या आहेत इथे 3 ओळी झाल्यानंतर 3चा 1 ज्याप्रमाणे आपण विणतो त्याप्रमाणे करायचं आहे. 4 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 5वी ओळची जी बॉर्डर आहे ती जशी आहे त्याप्रमाणे विणायची, म्हणजेच आत्ता ट्विस्ट नाही आहे त्याला, तर ते साधेच येतील. पहिला उलट, नंतर 3 सुलट आणि 1 उलट. आता इथून मधला पॅटर्न सुरू होईल. 5वी ओळ, 2 उलट, 2 सुलट, पुन्हा 2 उलट, 2 सुलट, त्यानंतर 3 उलट, 2 सुलट, 2 उलट, 2 सुलट आणि शेवटी 2 उलट. आता हे शेवटचे बॉर्डरचे ते पण 1 उलट, मधले 3 सुलट, 1 उलट. 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. 6वी ओळ अगदी सोपी आहे. जिथे सुलट आहेत ते सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे. पहिल्या बॉर्डरचेही तसेच येणार आहेत. 1 सुलट, 3 उलट, 1 सुलट आणि इथून पुढचे सगळे मधले जे टाके आहेत ते जिथे सुलट आहेत ते सुलट विणायचे, जे उलट दिसत आहेत ते उलट विणायचे. सहावी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा याप्रमाणे दिसत असणार आहे. अजून मधला जो पॅटर्न आहे तो इतका दिसत नाही आहे. आता 7वी ओळ 5व्या ओळीप्रमाणेच असणार आहे. आता ही साईडची बॉर्डर आहे तिथे ट्विस्ट किंवा जो पीळ आहे तो येणार आहे, तो बघूया. पहिला उलट. आता या 3 टाक्यांपैकी तिसरा पहिल्यांदा विणायचा, त्यानंतर दुसरा विणायचा, त्यानंतर पहिला विणायचा. 3ही टाके सुईवरून काढून टाकायचे. 1 उलट. आता ही 7वी ओळ 5व्या ओळीप्रमाणेच आहे, म्हणजे 2 उलट, 2 सुलट, पुन्हा 2 उलट, 2 सुलट,
3 उलट, 2 सुलट, 2 उलट, 2 सुलट आणि 2 उलट याप्रमाणे येईल। ही कडेची बॉर्डर आहे, तिथे पण आता पीळ घालायचं आहे। प्रत्येक 3 ओळी झाल्यानंतर चौथ्या ओळीला पीळ येणार आहे। तर आता ही चौथी ओळ आहे, तिसरा पहिल्यांदा विणायचा, मग दुसरा विणायचा, मग पहिला विणायचा, 3ही टाके सुईवरून काढून टाकायचे, शेवटचा एक उलट, सातवी ओळ पूर्ण झालेली आहे। आठवी ओळ पण सोपी आहे, जिथे सुलट आहेत तिथे सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे, बॉर्डरचेही त्याचप्रमाणे विणायचे आहे। जे सुलट दिसतात ते सुलट विणायचे, जे उलट दिसतात ते उलट विणायचे आहेत। आठवी ओळ पूर्ण झालेली, हे बघा थोडी थोडी विण येत चाललेली आहे। नववी ओळ सोपी आहे, दुसरी ओळ ज्याप्रमाणे आपण केलेली आहे त्याप्रमाणे नववी ओळ विणायची आहे। तर पहिल्यांदा बॉर्डरचे टाके विणायचे, ते जसे सुलट आहेत तिथे सुलट, जिथे उलट आहेत तिथे उलट, असे हे 5 टाके विणायचे। त्यानंतर बॉर्डर नंतर नववी ओळ, 1 सुलट, दुसऱ्या ओळीप्रमाणेच आहे, 2 उलट, 2 सुलट, 2 उलट, 2 सुलट, 1 उलट, 2 सुलट, 2 उलट, पुन्हा 2 सुलट, 2 उलट आणि 1 सुलट। यानंतर 5 टाके बॉर्डरचे, जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट, याप्रमाणे विणायचे आहेत। 10वी ओळ, बॉर्डरचे टाके, जिथे सुलट आहेत तिथे सुलट, जिथे उलट आहेत तिथे उलट, 5 टाके। 10वी ओळ पहिल्या ओळीप्रमाणे आहे, अशी येईल, 1 उलट, 2 सुलट, 2 उलट, पुन्हा 2 सुलट, 2 उलट, 1 सुलट, 2 उलट, 2 सुलट, 2 उलट, 2 सुलट, 1 उलट, शेवटचे 5 टाके, जिथे सुलट आहेत तिथे सुलट, जिथे उलट आहेत तिथे उलट, याप्रमाणे येतील। दहावी ओळ पूर्ण झालेली आहे, हे बघा याप्रमाणे हे डिझाईन येत जाणार आहे। 11व्या ओळीला आता बॉर्डरचा जो ट्विस्ट आहे तो येईल, तिसरा, दुसरा आणि पहिला याप्रमाणे विणायचे, ते एकदम काढून टाकायचे, त्यानंतर एक उलट, याप्रमाणे येत जाईल। 11वी ओळ आहे, 11वी ओळ दुसऱ्या ओळीप्रमाणेच आहे, पुन्हा 1 सुलट, 2 उलट, 2 सुलट, पुन्हा 2 उलट, 2 सुलट, 1 उलट, पुन्हा 2 सुलट, 2 उलट, 2 सुलट, 2 उलट, 1 सुलट,
शेवटचे 5 टाके, त्यामध्ये आता पीळ घालायचा आहे. तिसरा टाका पहिल्यांदा विणायचा, त्यानंतर दुसरा विणायचा, त्यानंतर पहिला विणायचा. तीनही टाके काढून टाकायचे. शेवटचा एक उलट. 12वी ओळ. पहिले जे बॉर्डरचे टाके आहेत ते जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट. बारावी ओळ सुद्धा पहिल्या ओळीप्रमाणे आहे. एक उलट, दोन सुलट, दोन उलट, पुन्हा दोन सुलट, दोन उलट, एक सुलट, दोन उलट, दोन सुलट, पुन्हा दोन उलट, दोन सुलट, एक उलट. याप्रमाणे शेवटचे टाके 5 बॉर्डरचे जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट, याप्रमाणे येतील. 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. 13वी ओळ. पहिले 5 टाके जे बॉर्डरचे आहेत ते त्या जसे जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट, याप्रमाणे येतील. आता 13वी ओळ ही 6व्या ओळीप्रमाणे विणायची आहे. दोन सुलट, दोन उलट, दोन सुलट, दोन उलट, त्यानंतर तीन सुलट, दोन उलट, दोन सुलट, दोन उलट, दोन सुलट. याप्रमाणे शेवटचे 5 टाके बॉर्डरचे जिथे सुलट आहेत तिथे सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे. 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा. आता 14वी ओळ. पहिला जो बॉर्डरचा पॅटर्न आहे, जिथे उलट आहेत तिथे उलट, जिथे सुलट आहेत तिथे सुलट, म्हणजेच एक सुलट, तीन उलट, एक सुलट, याप्रमाणे ही बॉर्डर झाली. आता 14वी ओळ ही 5व्या ओळीप्रमाणेच आहे. दोन उलट, दोन सुलट, पुन्हा दोन उलट, दोन सुलट, तीन उलट, दोन सुलट, दोन उलट, दोन सुलट. तुमच्या लक्षात येईलच जिथे सुलट टाके आहेत तिथे सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे. याप्रमाणे 14वी ओळ आहे. 14वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा, याप्रमाणे हे डिझाईन दिसतंय. आता 15वी ओळ. 15वी ओळ पुन्हा 6वी ओळ आहे त्याप्रमाणेच आहे, किंवा जिथे सुलट आहेत तिथे सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे. आता इथे पुन्हा पीळ घालायचं आहे. तिसरा टाका पहिल्यांदा विणायचा, त्यानंतर दुसरा विणायचा, त्यानंतर पहिला विणायचा आणि तीनही टाके सुईवरून काढून टाकायचे. त्यानंतरचा एक उलट. ही 15वी ओळ आहे. ती सुद्धा जिथे सुलट आहेत तिथे सुलट विणायचे, जिथे उलट आहेत तिथे उलट विणायचे. इथे आता परत पीळ घालायचा आहे बॉर्डरला. तिसरा टाका पहिल्यांदा विणायचा,
मग दुसरा विणायचा, मग पहिला विणायचा, काढून टाकायचे, शेवटचा एक उलट. आता 16वी आणि मधला जो पॅटर्न आहे त्यातली शेवटची ओळ, पहिले 5 टाके जिथे सुलट आहेत तिथे सुलट, उलट आहेत तिथे उलट, आणि 16वी ओळ सुद्धा जिथे सुलट आहे तिथे सगळी सुलट विणायची. मधला पॅटर्न जिथे उलट आहे तिथे उलट विणायची, किंवा 5व्या ओळीप्रमाणेच ही विणली जाते. म्हणजे जिथे सुलट आहे तिथे सुलट, जिथे उलट आहेत तिथे उलट, याप्रमाणे विणत जायचे. हे बघा, याप्रमाणे हे डिझाईन येत जाणार आहे. याच मधल्या पॅटर्नच्या 16 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. ओळी एकदम सोप्या आहेत. खालीपासून 21 ते 22 इंच इतका होईपर्यंत विणायचं आहे. 3D पॅटर्न आहे हा. तर ह्या 16 ओळी जिथून टाके घातलेले आहेत तिथून सर्वसाधारणपणे 21 ते 22 इंच आपल्या डोक्याच्या मापाप्रमाणे जेवढं होईल तेवढं इंच विणायचं आहे. डोक्याचं माप जेवढं असेल त्याच्यापेक्षा 1 इंच कमी विणायचं आहे. तर सर्वसाधारणपणे 20 ते 21 इंच लागतं. तर आपण आपल्या डोक्याचं माप जेवढं विणायचं आहे तेवढं घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा 1 इंच इतकं कमी विणायचं आहे. तर इथून पुढे हाच पॅटर्नमध्ये 16 ओळींचा कंटिन्यू करायचा आहे आणि बाजूला 4 ओळींचा पॅटर्न कंटिन्यू होत जाईल आणि मग हे डिझाईन याप्रमाणे येत जाईल. तर आपण तिथंपर्यंत पूर्ण करून घेऊया. 1 ते 16 ओळी विणत असताना एक टीप म्हणता येईल, ती अशी आहे की यातल्या 1, 3, 10, 12 या ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. त्यानंतर 2, 4, 9, 11 या ओळी एकसारख्याच आहेत. त्यानंतर 5, 7, 14 आणि 16 या ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. त्यानंतर 6, 8, 13 आणि 15 या 4 ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत. दुसरी टीप अशी आहे यातली, बऱ्याच वेळी त्या ओळी या जिथे सुलट आहेत तिथे सुलट आणि उलट आहेत तिथे उलट याप्रमाणे विणायच्या आहेत. ते विणताना तुमच्या लक्षात येईल. विणकाम सोपं व्हावं यासाठी या टिप्स आहेत. पुरुषांसाठी आपण हेडबँड किंवा कानपट्टी विणत आहोत. हे सर्वसाधारणपणे 20 इंच इतकं झालेलं आहे. हे जे आपण डिझाईन घातलेलं आहे ते विणल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की हे रिव्हर्सेबल आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी हे सारखं दिसतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे याचा वापर करू शकता. आता याचे टाके बंद करायची वेळ आलेली आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे यामध्ये की ही जी वीण आहे ती वीण टाके बंद करताना पण व्यवस्थित एका पॉईंटवर येऊन बंद करता यावी, यासाठी बंद करताना ही कुठल्याही ओळीवर बंद करायची नाही आहे. तर ही 16 ओळींची वीण आहे. तर 3ऱ्या, 7व्या, 11व्या किंवा 15वी ओळ पूर्ण झाल्यानंतरच टाके बंद करायचे आहेत. आपल्याला उंची हवी आहे ती झाल्यानंतर जर 15वी ओळ होत असेल तर 16व्या ओळीला टाके बंद करायचे. पण जर मध्ये आधी थांबायचं असेल तर सर्वसाधारणपणे 3री ओळ झाल्यानंतर 4थ्या ओळीला, 7वी ओळ झाल्यानंतर 8व्या ओळीला, 11वी ओळ झाल्यानंतर 12व्या ओळीला किंवा 15वी ओळ झाल्यानंतर 16व्या ओळीला, यापैकी जे आपल्याला आपल्या उंचीप्रमाणे जी ओळ येणार आहे यापैकी कुठली त्यातल्या ओळीला बंद टाके करायचे आहेत. त्याच्यामध्ये आधी कुठेही टाके बंद करायचे नाहीत. म्हणजे हा जो वर ही ओळ संपल्यानंतर जो पॉईंट येतो तो व्यवस्थित येईल. आता या पर्टिक्युलर या मापामध्ये 3री ओळ पूर्ण झालेली आहे. तर 4थ्या ओळीला टाके बंद करायचे आहेत. हेच एवढं लक्षात ठेवायचं आहे टाके बंद करताना. ही उलट बाजू आहे
तर या कामामध्ये मात्र उलट बाजूनेच टाके बंद करायचे आहेत. टाके बंद करताना जसे टाके विणलेले आहेत, म्हणजे आता पुढची ओळ ज्याप्रमाणे असणार आहे त्याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत. तर चौथी ओळ असणार आहे, तर चौथ्या ओळीला जसे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे आणि बंद करायचे. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरनं काढून टाकायचा, याप्रमाणे. आता हा उलट आहे तर तो उलट विणायचा आणि मग हा काढून टाकायचा. थोडक्यात जसे टाके ज्याप्रमाणे विण येते त्याप्रमाणे तो टाका विणायचा आणि मग बंद करत जायचं आहे. आता हा सुलट आहे तर तो सुलट विणायचा, याप्रमाणे टाके बंद करत जायचे. विणकाम करताना जे आपण विणी घालतो त्याच्यासाठी काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. त्यातलीच ही एक ॲडजस्टमेंट आहे की टाके बंद करताना त्या ठराविक ओळीलाच टाके बंद करायचे आहेत. टाके थोडेसे सैलसर बंद करायचे म्हणजे शिवताना व्यवस्थित शिवले जातील. 2 बाजू आपल्याला ह्या जोडाव्या लागणार आहेत. टाके बंद होत आलेले आहेत सगळे. शेवटचा टाका. आणि आता धागा कट करायचा. तर सर्वसाधारणपणे आपल्याला हे शिवायचं आहे, त्यासाठी आपण इकडचाच धागा वापरायचा म्हणजे दुसरा आपल्याला जोडायला नको. तर सर्वसाधारणपणे याच्या दुप्पट तिप्पट एवढा घ्यायचा आणि इथून कट करायचा. आणि हा जो टाका एक आहे तो बंद करायचा आहे आता. तर हा टाका बंद होऊन जाईल. तर आपला हा पट्टा तयार झालेला आहे. फक्त आता इथे शिवला की ही पूर्णपणे अशी कानपट्टी तयार होईल. मेन्ससाठीचा जो हेडबँड आहे तो आता कसा शिवायचा ते बघायचं आहे. एवढी अशी पट्टी तयार झालेली असणार आहे. तर आपण आता ती जोडूया आणि कशी शिवायची ते बघूया. त्यासाठी आपण हा मोठा धागा इथे सोडलेला आहे, त्या धाग्याने शिवायचे आहे. दोन्ही बाजू ही रिव्हर्सेबल विण आहे, त्यामुळे आपण कुठल्याही बाजूने शिवलं तरी चालणार आहे. 2 बाजू अशा एकत्र करायच्या आणि शिवायला सुरुवात करायची आहे. शेवटचे जे टाके असतील त्यातनं असा हा काढून घ्यायचा पहिल्यांदा. त्यानंतर ह्या दोन्ही ह्याची इथे अशी गाठ घालून घ्यायची. ही काही गाठ लागत वगैरे नाही, मऊच असते. तर आता हे 2 असे पकडायचे आहेत. समोरासमोरचे जे टाके दिसतात आतल्या बाजूने, हे बघा, हे त्याच्या खालून असे घ्यायचं आणि शिवत जायचं आहे. याप्रमाणे आतल्या बाजूने हे जे दिसतात टाके तिथून असं हे शिवत जायचं आहे. शिवण एकदम सोपं आहे याचं. जास्त ओढून घ्यायचं नाही, मग नाहीतर ते थोडंसं कमी जास्त दिसतं. घ्यायचा. असे समोरासमोर जे टाके दिसतात तिथून बरोबर घेत जायचं आहे. तसं फार याला शिवण नाहीच आहे, एक फक्त पट्टी विणलेली आहे आपण. बरोबर समोरच्या टाक्यातून शिवलं ते एकामेकासमोरचे टाके बरोबर समोरासमोर येतात. हे बघा, अशा प्रकारे, हे बघा, याप्रमाणे व्यवस्थित दिसतं ते टाके. म्हणून हे अशी थोडीशी गाठ वगैरे घालून घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे एकसारखी इथे लाईन आलेली आहे. करणार पण नाही तुम्हाला कुठून शिवलं ते.
आता हा जो धागा आहे या कडेच्या धाग्यांमधून असे काढून टाकूया. दोन्हीकडून वापरणार आहे हे बघा, करणार नाही इथून सुद्धा केल्यावर. तर याप्रमाणे हा काढायचा. इथे पण एखादी आपण गाठ घालून टाकूया, म्हणजे मग शक्यतो आता हा इथून कट करून टाकूया की इकडचा झाला. आता हा पण धागा जो आहे तो पण तसाच त्या बाजूला करायचा. हे दोन्ही बाजूनी वापरता येण्यासारखं आहे म्हणून बाजूने काढायचे, नाही तर आपण मध्ये कुठेही लपवले तरी चालतात धागे. याप्रमाणे शिवण सगळं पूर्ण झालेलं आहे बघा. या बाजूने सुद्धा तुम्हाला कळणार नाही, तर तुम्ही कुठलीही बाजू तुम्हाला जी आवडेल ती बाहेर करू शकता. दोन्ही बाजूनी हा सारखाच दिसतो हे बघा. याप्रमाणे तसेच हा अगदी कपाळापासून पाठीमागेपर्यंत पूर्णपणे झाकलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर असा डबल करून वापरायचा असेल तर याप्रमाणे पण तुम्ही वापरू शकता. हे बघा, जसं आपल्याला हवंय तसं वापरायचं आहे. थोडसर आहे त्यामुळे हा गरम आहे. करायला एकदम सोपा आहे. रिव्हर्सेबल पॅटर्न आहे हा. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.